आपल्या परभणी जिल्ह्याच्या आंबेडकरी चळवळीच्या वतीने होत असलेल्या अन्यायाविरोधात जोपर्यंत न्याय मिळत नाही या धरणे आंदोलनाचा आजचा आपला 14वा दिवस आहे। या धरणे आंदोलनामध्ये महिला भगिनी अतिशय ताकदीने उपस्थित राहतात। त्यामुळे आज बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार घालण्यासाठी उपस्थित महिला मंडळाला विनंती करतो की आपण बाबासाहेबांच्या पुढे हार घालू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा अरे आमच्या मागण्या मान्य करा, अरे मागण्या आमच्या हक्काच्या। शहीद सोमनाथ सूर्यवंशी, शहीद सोमनाथ सूर्यवंशी, शहीद लोकनेते विजय वाघोडे, शहीद लोकनेते विजय वाघोडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। महाराष्ट्र परभणी जिल्हा 10 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील प्रतिकृती संविधानाची शिला संघाच्या माथे फिरवून त्याची तोडफोड करण्यात आली। त्यानंतर 11 डिसेंबर जी दंगल निर्माण झाली त्या दंगलीमध्ये कारणीभूत असणारा संघ आणि भाजप यांचे व पोलिसांचे संगनमत करून कोबिंग ऑपरेशन पोलिसांनी घरात घुसून मारहाण केली। बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी असणाऱ्या संविधानप्रेमी वस्ती या नगर या ठिकाणी त्यांनी घुसून ज्यांचा काही संबंध नाही अशा लोकांना परभणी जिल्ह्यातील संविधानाच्या विरोधात असणारी पोलीस आणि संघ संबंधित अधिकारी यांनी त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मारहाणीतून जो मर्डर करण्यात आला त्याला मारून त्याची हत्या करण्यात आली। तसेच पॅन्थर नेते विजयदादा वाघोडे बाबा त्या दंगलीशी त्यांना मुख्य आरोपी करण्यात आलं। त्यांच्यावर तणाव आणि दहशतीचं वातावरण निर्माण करून विनाकारण गुन्हा दाखल केल्यामुळे मानसिक ताणतणावातून हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला। पण त्याला पण कारणीभूत संबंधित परभणी जिल्ह्यातील संघाची पोलीस हे असून यांच्यावर 302 नुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याने दाखवण्यासाठी काही पोलीस कर्मचारी निलंबित केले, अधिकारी निलंबित करण्याचा देखावा केला। पण संबंधित त्या ठिकाणी असणारे भीमसैनिक असतील, काही नगरातील आंबेडकरी विचारधाराचे भीमनगर असेल, इतर नगर असतील, त्यांना ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली, कुणाचा हात तुटला, कुणाचा पाय, महिलांना पण मारहाण करण्यात आली, यांचा विचार परभणीतील भीमसैनिक त्या ठिकाणी साखळी उपोषण करत आहेत।
आणि 302 नुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी आंदोलन चालू आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील आपल्या भावावर ज्या पद्धतीने अन्याय झाला, आपल्या बहिणीवर ज्या पद्धतीने अन्याय झाला, आपल्या आई बहिणीवर अन्याय करण्यात आला, मारहाण करण्यात आली, त्या ठिकाणी जखमी करण्यात आली, याचा विचार करून महाराष्ट्रातील भीमसैनिकांनी सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये साखळी उपोषण, तालुक्यामध्ये साखळी उपोषण करणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार जोपर्यंत 302 नुसार संबंधित अधिकारी असतील, SP असेल, IG असेल, यांना कारणीभूत कोण आहे, तर संबंधित हे संघाचे लोक आहेत, यांच्यावर 302 नुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्यावेळेस ते ठिकाणी बांगलादेशातील हिंदूवर अन्याय झाला म्हणून त्या ठिकाणी बंद करण्यात पुकारण्यात आलं होतं. त्या ठिकाणी सभा घेऊन आरोवाची शिवीगाळ करण्यात येत होती आणि त्या माध्यमातून निळे गमछे घालून संघाने, भाजपच्या लोकांनी त्या ठिकाणी दंगल निर्माण केली आणि त्याचा मास्टर माइंड आणि ते संबंधित कोण लोक, याची चौकशी कुणाकडे करायची? का तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संघाचे आहेत, म्हणून लोकशाहीची दुरुपयोग केला जात आहे, संविधानाचा दुरुपयोग केला जात आहे. म्हणून यासाठी आपण शांत न बसता येणाऱ्या भीमा कोरेगावचा इतिहास 1 जानेवारीला बरेच लोक जातात, त्यावेळेस सुद्धा दंगल निर्माण करणारा पेशवाई देवेंद्र फडणवीस यांनीच त्या ठिकाणी त्याचे गुरुजी भिडे यांचे पिलावर यांनी त्या ठिकाणी दंगल निर्माण केली. आणि ज्या वेळेस महाराष्ट्राचे CM देवेंद्र फडणवीस आणि घराखाते ते स्वतः ठेवतात आणि अशा पद्धतीचे महापुरुषाचे अवमान आणि दंगली निर्माण करतात. मराठा समाजाच्या अंतर्वेळी या ठिकाणी जो पद्धतीने लाठीचार्ज करण्यात आला, त्या ठिकाणी कोणी आदेश दिले? गृहमंत्री कोण होतं? महाराष्ट्राचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होतं. म्हणून या ठिकाणी आपल्या माया बहिणीची इज्जत, माया बहिणीवर ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार झाला, विजय वाकोडे दादा बाबाचे मृत्यूस कारणीभूत असणारा पोलीस प्रशासन, तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येस करणारे आरोपी पोलीस आणि इतर आरोपी संघाचे, यांच्यावर 302 नुसार गुन्हा दाखल होईपर्यंत महाराष्ट्रामध्ये आंदोलन, संघर्ष थांबला नाही पाहिजे. याच्यावर पडदा टाकण्यासाठी अमित शहा यांनी बाबासाहेबांचा अवमानकारक संसदीय अधिवेशनात वक्तव्य केलं. त्या विषयाकडे बऱ्याच आंबेडकरी विचारधारेच्या देशातील लोकांनी आंदोलन केलं. पण महाराष्ट्रातील ज्या पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिसांनी केलेली हत्या आणि विजय वाकोडे दादा यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेले संबंधित अधिकारी, पोलीस
आणि संघाचे लोक यांच्यावर 302 नुसार गुन्हे दाखल होऊन यांना अटक करण्यात यावी आणि न्यायालय प्रक्रियेनुसार त्यांना फाशीसाठी संबंधित वकील संघ हे प्रयत्न करतील, पण हा लढा शेवटपर्यंत लढण्यासाठी हा संघर्ष चालू ठेवला पाहिजे. का तर यानंतर अशा पद्धतीचं कृत्य कुणी करू नये आणि भीमा कोरेगावच्या इतिहासाची आठवण ठेवून हा संघर्ष थांबू नये. या ठिकाणी मी थांबतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो.